पुढचा मतदारसंघ आहे बीड. बीडमध्ये पंकजा मुंडेंना उमेदवारी भाजपने दिली. एक मोठी फौज त्यांच्यासोबत होती, राष्ट्रवादीची होती, त्यांच्या पक्षाची होती. वाटलं पंकजा मुंडे जिंकतील, पण जरांगे फॅक्टरमध्येच आला आणि बजरंग सोनवणे मराठा उमेदवार पवारांनी दिले, जे नेहमी राष्ट्रवादीकडून मराठा उमेदवार दिले जातात. ऐनवेळी आपल्याला माहिती आहे की पंकजा मुंडे विरुद्ध जरांगे या सोनवणे यापेक्षा जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे, मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत झाली आणि निवडणुकीत सुद्धा मुस्लिम मराठा मोदींची सभा झाली, त्यानंतर मुस्लिम नाराज झाला अशी चर्चा झाली आणि पंकजा मुंडेंचा तिथे पराभव झाला. अधिकृत आकडेवारी आली नसली तरी त्यांचा साधारण 7,000 मतांनी पराभव झालाय. बीड शहर आणि गेवराई, एकीकडे बीड शहर मुस्लिम बहुल आणि गेवराई मराठा बहुल, याच दोन मतदारसंघात त्या मागे पडल्या. परळी आणि आष्टीने त्यांना लीड दिली, पण काठावर लढत झाली. म्हणजे अमर पंडितांनी लीड दिली नाही दिली. काठावर लढत झाली, फेर मतमोजणी झाली. सगळ्यात शेवटी महाराष्ट्राचा निकाल बीडमध्ये लागला. सर, बीड हे एक उत्तम उदाहरण म्हणू शकतो महाराष्ट्रातलं की जातीपातीचं राजकारण तिथे झालं का, आणि काय वाटतं पंकजा मुंडेंना हरवून बजरंग सोनवणे या निवडणुकीचे सगळ्यात मोठे जायंट किलर ठरलेत का? नक्कीच जरांगे फॅक्टर होता, प्लस जरांगे फॅक्टरचा रिव्हर्स इफेक्ट इथे ओबीसी, मायक्रो ओबीसी कन्सॉलिडेशन टुवर्ड्स पंकजा मुंडे भाजप असा दिसला असं मलाही वाटत होतं. पण जसं तू म्हणालास की मुस्लिम मतं एकगठ्ठा ही बजरंग सोनवणे किंवा शरद पवारांकडे गेली असं दिसतंय आणि तोच एक वायटल डिफरन्स, गेम चेंजर झालेला दिसतोय. मला स्वतःला असं वाटायचं की ड्यू टू द लेगसी ऑफ गोपीनाथ मुंडे, त्यांच्या वारसामुळे आणि त्या वारसदार असल्यामुळे मुस्लिम मतं ही विभागली जातील, पण तसं झालेलं दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट, निवडणूक ही त्या उमेदवारानं स्वतः पुढं येऊन लढवायची असते. त्याच्यासाठी पोल मॅनेजर आणि एखाद दुसरे स्थानिक आमदार यांच्या मदतीवरच पूर्ण अवलंबून राहायचं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही निवडणूक लढायची आहे, आपल्याला ती काढायची आहे, तर आपल्याला कुठे आक्रमक आणि कुठे सोयीस्करपणे वागायचं आहे याचं एक तारतम्य पाहिजे. आणि लोक जी सोबत आलेली आहेत त्यांना आपण कसं वागवतो, आणि ते नुसतं निवडणुकीपुरतीच वागवतो की इतर वेळीसुद्धा त्यांना आपण वागवतो, हा जो विषय आहे, जो गोपीनाथ मुंडे यांचा हातखंडा होता. आणि म्हणून कधीही गोपीनाथ मुंडे वंजाऱ्यांचे नेते असं कधीही झालं नाही. त्यांच्याकडं पॅन ओबीसी अपील होतं, ते ओबीसी नेते होते. आणि मुस्लिम समुदायाची जी मतं होती ती हक्काची मतं ही गोपीनाथ मुंडेंची राहिली, आणि तिथेच आत्ता ती मतं पंकजा मुंडे यांना आपल्याकडे वळवता आली नाही. आत्ता इथे विषय उदयनराजे भोसले येऊन गेले. त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं की फॉरगेट मनोज जरांगे, तुम्ही पंकजा मुंडे यांना मतदान द्या. आष्टीमध्ये ड्यू टू द सुरेश धस चांगली मतं मिळाली, लीड मिळालेली आहे. परळीमधनं लीड मिळाली धनंजय मुंडे. आणि आज जो काही प्रचार झाला आहे बीडमध्ये तो लोकशाहीला शोभेसा नाही. त्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी खुद्द शरद पवारांनी ट्विट करून केलेली आहे. पोलीस महासंचालक जे आहेत राज्याचे, त्यांना आवाहन केलेलं आहे की परळीमध्ये चाललंय काय, तुम्ही मोठी कुमुक तिथं लावा, पण अशा पद्धतीनं तिथं काही पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हाताळण्यात कमी पडत असतील तर मग प्रशासन म्हणून, शासन म्हणून सरकार करतंय काय, असा सवाल विचारला गेला. इथं ज्या काही गोष्टी कानावरती येत आहेत, कोणी म्हणतं रिव्हॉल्वर चालवली, कोणी म्हणतं आणखीन काय, ते योग्य नाही आहे. यस, देर वॉज अ पोलरायझेशन, कास्ट पोलरायझेशन खूप झालं, त्यामुळं खूप अगतिकता, एकमेकांच्या विरोधात चीड इथे स्थानिक पातळीवरती, फील्डवरती, ग्राउंडवरती दिसली. पण शेवटी यस, बजरंग सोनवणे, मनोज जरांगे फॅक्टर जो आहे तो वर्कआउट झाला. 5.25 ते 7,000 मतांनी का होईना त्यांचा विजय झाला. पंकजा मुंडे यांचा हा 2019च्या विधानसभेनंतरचा मोठा पराभव आहे. मधल्या काळात भाजपने त्यांचं पुनर्वसन केलं नाही. त्या आता किती नैराश्यग्रस्त होतील किंवा खचतील मनातून, हा एक विषय असेल. त्या जर का निवडून आल्या असत्या, खासदार बनल्या असत्या, तर मी तुम्हाला खरंच सांगतो की मीच म्हटलं असतं की भाजपला त्यांना मोठी जबाबदारी राज्यात द्यावी लागेल. कारण आगामी काळात 3.5 महिन्यामध्येच ज्या विधानसभा निवडणुकांना भाजपला सामोरं जायचं आहे, तिथे भाजपकडं आता एक मोठा चेहरा आलेला आहे. गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून, त्यांचा वारसा घेऊन त्या लोकांमध्ये जाण्यासाठी भाजपने त्यांच्यावरती इथे पक्षाची मोठी जबाबदारी द्यायला पाहिजे असं वगैरे मी बरंच काही बोललो असतो. पण आता त्यांचा हा जो पराभव झालेला आहे तो त्यांच्या किती जिव्हारी लागतो. आणि प्लस
महाराष्ट्रामध्ये भाजपचं पूर्णपणे पाणीपत झालेलं आहे. अशा वेळेस पंकजा मुंडे कुठे हा सवाल पुन्हा आपण 5 वर्ष चर्चेला घेतला. आता पुन्हा पुढे तो त्यांचं पुनर्वसन होतपर्यंत घ्यावा लागेल आणि पुन्हा भाजप त्यांच्या भगिनी ज्या विद्यमान खासदार होत्या बीडच्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना घरी बसवून त्यांना तिकीट दिलं. दोन्ही बहिणी आता ह्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला झाल्या आहेत. बीड जो बालेकिल्ला होता तो आता राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडे गेलेला आहे. बघा, राजकारण असं असतं की इथे एक संधी हेरली तर तुम्हाला पुढचा पल्ला दिसतो, पण ती संधी तुम्ही गमावली की तुमचं होत्याचं नव्हतं होतं.